आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथ नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर फळांचा अनधिकृत बाजार भरतो, मात्र यावर अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आजवर कधीही कारवाई केलेली नाही। त्यामुळे कारवाई न करण्यासाठी त्यांनाही काही फळ मिळतं का, अशी चर्चा अंबरनाथमध्ये रंगली आहे। अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मटका चौक ते तहसीलदार कार्यालय दरम्यान अनधिकृत फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडलं आहे। हे फळ विक्रेते पालिकेच्या नाकावर टिचून महामार्गावरच गाड्या लावून व्यवसाय करतात। या मोबदल्यात काही भूमाफिया त्यांच्याकडून दिवसाचे पैसे गोळा करत असल्याचीही माहिती आहे। मात्र अंबरनाथ पालिकेपासून अगदी हाकेच्या अंतरावर भरत असलेल्या या फळांच्या अनधिकृत बाजारावर आजवर अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाने एकदाही कारवाई केलेली नाही। त्यामुळे कारवाई न करण्यासाठी अतिक्रमण विभागाला कोणतं फळ मिळतं, अशी चर्चा अंबरनाथमध्ये रंगली आहे। अंबरनाथ शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम असे 2 अधिकारी नेमलेले असतानाही काहीही कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमण विभाग हा कारवाईसाठी आहे की कलेक्शनसाठी, असा प्रश्न अंबरनाथकर विचारत आहे। साठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।